वाचव. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले. ठाकरे कुटुंबच मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेले. उद्या मतदान होत आहे. मतदानापूर्वी गेले काही दिवस प्रचाराचा धडाका, सभांचा धडाका लाभला होता. सभांपेक्षा जास्त भर ठाकरे बंधूंनी हा वॉर्डनिहाय मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला होता. शाखांना भेटी देणं, तिथे उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणं यावर त्यांनी भर दिला होता. आणि आता आज मुंबादेवीच्या दर्शनाला ठाकरे कुटुंब पोहोचले. मकर संक्रांतीच्या दिवशी ठाकरे कुटुंब एकत्र आलं. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले होते आणि त्यानंतर आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले. सकाळीच राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवतीर्थामध्ये आलेल्या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटले. त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले आणि गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून प्रत्येक सण एकत्र साजरा करणाऱ्या या ठाकरे बंधूंनी आजची मकर संक्रांत निवडणुकीच्या काही तास, मतदानाच्या काही तास आधीचा हा सण एकत्र साजरा केला आणि त्यानंतर सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही सहकुटुंब इथे दर्शनासाठी आले. त्यांच्यासोबत मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्त्वाचे नेते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. कुठलं मशीन निवडणूक आयोगानं आणलंय आणि जे राजकीय पक्षांपर्यंतही पोहोचलं नाही, त्यांनाही दाखवलेलं नाही, त्यांना याबद्दल काही माहिती नाही. आणि हे अशा पद्धतीनं निवडणूक आयोग का काम करतंय? निवडणूक आयोग असं असतं का? अशा पद्धतीनं काम निवडणूक आयोगाचं चालतं का? असे अनेक सवाल यावेळेला राज ठाकरे यांनी उपस्थित केले. तर उद्याच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतलेले आहेत, उमेदवार कशा पद्धतीनं घरोघरी मतदारांपर्यंत पोहोचू शकतात याबद्दलचा जो निर्णय वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितला, त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगच नव्हे तर वाघमारे यांच्यावरही सडकून टीका केली होती. उद्याचा लोकशाहीचा सण साजरा करण्यापूर्वी ठाकरे कुटुंब आज मकर संक्रांती साजरी करते. आदित्य ठाकरे, यश ठाकरे, शर्मिला ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले. तर मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्त्वाचे नेते अनिल देसाई, संजय राऊत आणि परब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तेही मुंबादेवीच्या दर्शनासाठी इथे दाखल झाले. मराठी गुजरातीचा मुद्दा, मराठी अस्मिता, हिंदी सक्ती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रचार गेले काही दिवस सतत सुरू होता. तर गौतम अदानींसारख्या उद्योगपतीसाठी भाजप काय काय करताय, पायघड्या घालताय असा आरोप करत राज ठाकरे यांनी भाजपवरही सडकून टीका केली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि अखेर मतदानाचा दिवस काही तासांवर येऊन ठेपलाय. आणि त्याआधीच आजच्या दिवशी मकर संक्रांती अर्थात उत्तरायणाला सुरुवात होती. या उत्तरायणाला सुरुवात होत असतानाच ठाकरे कुटुंबाने मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतंय,
असं म्हणत ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि त्यानंतर आता ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले. कदाचित इथे ते पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे.